नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय बोजिंग देवाला. आज पौर्णिमा आहे ना. मी साहिल, गणेश, आप्पा निघालोय बघा. आम्ही आता लागलो बघा डोंगराला. डोंगराचा रोड जरा लय डेंजर आहे बरं का. विसावेच दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढं आल्यानंतर आमचे तलाव वगैरे भारी दिसतो बरं का. वरनं ही डेंजर वळण आहे ती. इथनं फक्त गाडी जरा हळवून चालवायला लागते. ही सगळ्यात वाईट डेंजर वळण आहे. वर आलो आम्ही विसाव्याला डबल. इथं दर्शन घेतलं. इथनं पुढं आलो आम्ही बघा डोंगरावरून. आपलं सगळं बघत होतो, भारी वाटतंय बरं का. आलो पुढं भुजबाबाचं दर्शन घ्यावं म्हणलं. ही नवीनच कामान चालू झाल्या. इथं बघा मटण वगैरे शिजवलं जातं. इथं पुढं आज पौर्णिमा असल्यामुळं फुल गर्दी होऊन झाली होती डोंगराव. आज आपलं नशीब चांगलं होतं का, तर आज आपल्याला आरती भेटली बघा. आपण आरतीच्या टायमिंगला पोचलो होतो मंदिरात. आरती चालू होती. आम्ही पण आपल्या एका साईडला उभा राहून आपलं आरतीचा आनंद घेत होतो. कारण का, तर भक्तिभाव आपला चांगला आहे हो. आपण कोणाचं वाईट बघत नाही, काय नाही. आरती संपली आणि आम्ही जिथं उभं राहिलेलो नाही तिथनंच बघा लाईन चालू झाली होती. म्हटलं नशीब चांगलं आहे आपलं. चला असू द्या, देवाचं दर्शन घेतलं आणि चला रे म्हणलं आता प्रदक्षिणा पूर्ण करायची आपण. मी, साहिल, आप्पा, गणेश आपलं निघालो प्रदक्षिणा पूर्ण करायला. प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही आलो पुढं नारळ फोडायच्या ठिकाणी बघा. नारळ या भावानं फोडला. तिथनं पुढं गेलो, पेढं वगैरे घेतलं थोडं आणि आलो इकडं. पण एक नारळ फोडून घेतला ना आम्ही. आपलं चला म्हटलं नाश्ता करायचं का, तर डोंगरावरची भजी फेमस आहेत आमच्या. हां, लगेच भजी खाऊन वगैरे झाली. घरी पार्सल पण घेतली आणि चला रे म्हणलं. तरी भजीवाला म्हणला थोडं आम्हाला पण घ्या. पुढं आलो, बाहेर आलो. अण्णानं इकडं काय आला होता बघा रसाचा गहाणा. मग काय लगेच घ्यायचं म्हणलं. मग ज्यूस भरून घेतला 1 लिटरभर. आम्ही चौघांनी तुडघूस घातला आणि पिऊन लगेच आम्ही निघालो बघा. आमच्या भाजीची लई काळजी आहे. मी भजी घेतल्या, मग यानं घरी भजी घेतल्या. आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो बघा आता घराकडे जाताना वयस्कर मावशी वगैरे सगळ्या दिसली बरं का. डोंगरावर येण्याची मजा खरंच चालतच आहे. पण असू दे आता काय, आपण वेळेनुसार येतोय जातोय. चालायचं. परत भेटू. धन्यवाद.